असताना एक गोष्ट, एका अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक घटनेचा उल्लेख मला करावाच लागेल. पुण्याचा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये वेळेत उपचार न मिळाल्याने एका आपल्या भगिनीचा मृत्यू झाला. ही घटना खरोखरीच मन हेलावून टाकणारी आहे आणि या घटनेमुळं केवळ तिच्या कुटुंबावरच नव्हे तर संपूर्ण समाजाच्या मनावर एक जखम झालेली आहे. ही घटना म्हणजे आरोग्य यंत्रणेत अजून काही ठिकाणी असलेल्या त्रुटी आणि असंवेदनशीलतेचं मूर्त रूप हे आहे. शासनाने या प्रकरणी तातडीनं गंभीर दखल घेतलेली आहे. संबंधित घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरू करून त्याचे अहवाल पण आलेले आहेत आणि दोषींवर कठोर कारवाई होईल याची मी सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं देखील ग्वाही देतो. या प्रकरणात केवळ दोषी शोधणं इतकंच आमचं महायुतीच्या सरकारचं उद्दिष्ट नाही, तर अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी आरोग्य प्रणालीमध्ये देखील सुधारणा करणं ही आमची जबाबदारी आहे. म्हणूनच पुढील काही महत्त्वाचे निर्णय शासनाने घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये खाजगी रुग्णालयावरील नियमन अधिक कठोर करण्यात येणार आहे. विशेषतः आपत्कालीन सेवांच्या बद्दल आपण त्याबद्दलचे निर्णय घेतोय. प्रत्येक खाजगी रुग्णालयात नो डिनायल पॉलिसी ही सक्तीची केली जाणार आहे. म्हणजेच अत्यवस्थ रुग्णास तातडीने सेवा नाकारता येणार नाही. हेल्थ केअर रिस्पॉन्स ट्रॅकर तयार करण्यात येणार आहे, जे रुग्णांच्यासाठी सेवा देण्यासाठी तत्परता आणि जबाबदारी यावर लक्ष ठेवेल. गर्भवती महिलांसाठी विशेष हेल्पलाईन आणि रॅपिड रिस्पॉन्स टीम कार्यरत करण्यात येणार आहे. मी या ठिकाणी स्पष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की मुख्यमंत्री देवेंद्रजींनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजींनी, आमच्या आरोग्य विभागाचे प्रकाशरावनी आणि वैद्यकीय शिक्षणचे आमचे हसन मुश्रीफांनी, सगळ्यांनीच आम्ही सरकारनी आरोग्य सेवा हा केवळ एक व्यवसाय नाही तर ही सेवा आहे, ही जबाबदारी आहे आणि समाजाची बांधिलकी आहे. कोणताही रुग्ण तुमचा दरवाजा ज्यावेळेस ठोठवतो तेव्हा त्याला योग्य ती वैद्यकीय मदत मिळालीच पाहिजे, ही शासनाची स्पष्ट भूमिका आहे. त्या दुर्दैवी भगिनीच्या कुटुंबाप्रती मी शासनाच्या वतीनं संवेदना व्यक्त करतो आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकार कुठं कमी पडणार नाही अशा प्रकारचा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो.